धन्य भावशीळ ज्यांचे हृदय निर्मळ, पूजी प्रतिमेचा देव संत म्हणती तेथ भाव। विधी निषेध नेणती एकनिष्ठा धरुणी चित्ती, पूजी प्रतिमेचा देव संत म्हणती तेथ भाव। तुका म्हणे देवा, तुका म्हणे तैसे देवा, येणे लागे त्यांच्या भावा, पूजी प्रतिमेचा देव संत ठल विठ्ठल। मुक्ता विद्रुम हे मनी रधवल छाय, गायत्री वरदा भयांकुशकशाम, शंखं चक्रमथार विंदयुलाम, शुद्ध स्फटिक संकाशम, शुद्धं पूर्णं चिदानंदं सदाशिवमहं भजे। विशुद्ध ज्ञान देहाय श्रेय प्राप्ति निमित्ताय नमः सोमा माला पात्रे जनमरु शूले शंख सुदर्शने, यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम। गुरवे प्रांग नमस्कृत्य संपूज्य अनंत संसार समुद्र तार, वैराग्य ठल विठ्ठल। पंखा लाव पंखा। ज्या संगतीनेच विराग झाला, मनोदरीचा जडभास गेला, साक्षात परात्मा मज भेटविला, विसरो कसा ठल विठ्ठल। ये वो ये रंगा, ये वो ये रंगा, ये वो ये रंगा, ये वो ये आ बिठाए के गाए माझे, आ बिठाए के गाए वैकुंठवासिनी रंगा, ये वो ये जगत्रय जननी रंगा, ये वो ये दुलावे दुलागो मनी रंगा, ये वो ये रंगा, ये वो बिठाए के ठाए माझे, कुंडली कमर ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल।
धन्य भावशीळ ज्यांचे हृदय निर्मळ, पूजी प्रतिमेचा देव, संत म्हणती तेथ भाव. जगद्गुरु तुकोबारांचा अभंग आहे. या जगामध्ये मनुष्य देह ज्यांना प्राप्त झाला त्यांच्यासाठी ध्येय, त्यांच्यासाठी साध्य, त्यांच्यासाठी ज्ञेय, त्यांच्यासाठी कर्तव्य या जगामध्ये श्रुती माऊली सांगते. महापुरुष श्रुतीचा अनुवाद करतात. कारण कोणतीही गोष्ट पहिल्यांदाच कोणी सांगितली असली ना तर कोणतीही गोष्ट श्रुतीने सांगितली. आणि ज्याला श्रुतीचा चांगल्या प्रकारे अर्थ कळत नाही त्यांना या श्रुतीला विस्तारानं सांगायसाठी भगवान नारायण व्यास रूपानं प्रकट झाले आणि संपूर्ण अनधिकारी पामर यांच्यापासून कर्मकांडी आहेत, उपासना करणारे उपासक आहेत, योगी आहेत आणि ज्ञानी पुरुष आहेत, जीवनमुक्त पुरुष आहेत. या सगळ्यांचा विचार व्यास महर्षींनी केला. व्यास या शब्दाचा अर्थ विस्तार असा होतो. महर्षी व्यासांनी श्रुतीचे स्मृतीचे अर्थ स्पष्ट सांगितले, जसे कळतील जीवाला असे. प्रत्येकासाठी त्यांच्याजवळ जबरदस्त ज्ञान आहे. महाराज माऊली ज्ञानोबर आहे ते सांगतात, म्हणून म्हणी पे पाही व्यासोच्छिष्ट जगत्रय त्रैलोक म्हणून महाभारती जे नाही ते नोहेची लोकी तिही, येणे कारणे म्हणी पे पाही व्यासोच्छिष्ट जगत्रय. त्रैलोक्य उष्ट केले व्यासांनी असं म्हणतात. आणि प्रत्येकाने असं लक्षात घ्यायचं महाराज. हे बघा, आता महाभारतातल्या 4-2 गोष्टी माहितीत, महाभारताची मालिका बघितली, ह्याचा अर्थ ह्याला महाभारत कळला असा अजिबात नाही. लक्षात घ्या, महर्षी व्यासांच्या सांगण्याचे जे भाव आहेत ते सगळेच्या सगळे स्वतंत्र अभ्यास केल्याशिवाय, ब्रह्मनिष्ठ पुरुषाच्या पायाजवळ बसून त्याचा अध्ययन केल्याशिवाय कळणारच नाहीत महाराज. विठ्ठल विठ्ठल. ते तुम्ही आम्ही तर सारखं जगायच्या नादावर पडलेलो मानसिक महाराज. जगायचं कसं, पैसा कसा मिळेल, मान कसा मिळेल, सत्ता कळी कशी मिळेल आणि पाहुणं रावळ मला चांगलं कसं म्हणते आलं, एवढ्याच्या नादावर आयुष्य फुकट घालवायला लागलो आपण. हे बघा, मला ह्या बोटाचं नख सुद्धा माझ्या पोराने दिलं नाही आणि माझ्या बापाने बी नाही दिलं. की दिलंय ह्याचं नाव देव आहे. एवढे मोठे हात दिलेत, एवढे मोठे पाय दिलेत, एवढं मोठं डोकं दिलंय, त्याच्यात डोळे दिलेत, कान दिलेत, नाक दिलेत आणि सगळ्यात आत मन दिले, प्राण दिलेत. आणि ज्यानं दिलेत त्याचं नाव देव आहे. ज्यांना मानायचं नाही त्यांना सांगायचंच नाही महाराज आम्हाला. महर्षी व्यास कशाला सांगत बसतील त्याला, आहे का नाही? ज्याला नाही तिथं तोंड घालून नाही ती खायचे त्याला कशाला सांगावं मला उष्ट खाऊ नाही, शिळ खाऊ नाही. विठ्ठल विठ्ठल. न ऐकणाऱ्याला कधीही शास्त्र सांगत नाही महाराज. कारण त्यांना काय त्याच्यावर पैसे मिळवायचेत का, त्यांना त्याच्यावर काय पाय पुजून घ्यायच्यात का, त्यांना पाया पडून काय करायचे त्यांना म्हणून ती म्हणते. काय सुद्धा नाही महाराज. जर माझ्या कल्याणासाठी मला ऐकायचं असलं तर त्यांना सांगायला सोय. ती कोणाची सोय? शास्त्राची. हा नाही जो कळत आपल्याला, अख्खा आयुष्य गेलं तर कळत नाही. अख्खा आयुष्य गेलं तर. माऊली ज्ञानोबरांनी तीच रड गाणं गायलं महाराज. वाज तसे बोंब कोणी नाही कती कानी, कोणी नाही कती कानी, हरी हरी न म्हणे तया थोर झाली हानी, हरी हरी न म्हणे तया थोर. वाज तसे बोंब कोणी नाही कती कानी, हरी हरी न म्हणे. उठा उठा जागा पाठी, पंढरी वाचुनी, उठा उठा जागा पाठी,
गेल्यात काय मग त्यांना इथं बसा म्हणा इकडे या म्हणा बसा जायचंय का विठाल विठाल महाराज सांगतात बोंब वाजते कानावर कोण सांगते कोणाची आई सांगते तुझा उद्धार करून घे म्हणून कोणाचा बाप सांगतोय कोणाच्या बायका पोरं सांगतात का तुझा उद्धार करून घे म्हणून हे सांगते ज्ञानेश्वर महाराज बरं नुसतं ज्ञानेश्वर महाराज मोठेत म्हणून काय करायचे आम्हाला ज्ञानेश्वर महाराज मोठे वाटतात पण ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलं ते ऐकायचं नाही आम्हाला तुकाराम महाराज मोठे वाटतात तुकाराम महाराजांनी सांगितलं ते ऐकायचं नाही व्यास महर्षी सांगते ज्यांना ऐकायचं नाही त्यांना मला सांगायचं नाही आलं की लक्षात पण त्यांनी इतकं सांगून ठेवलंय अख्ख्या आयुष्यात ह्या जगात जेवढी प्रजा आहे तेवढ्या कुणाच्या पण मनात कधी पण कोणती पण शंका आली तर त्याची अनेक उत्तर महर्षी व्यासांनी दिले विठ्ठल विठ्ठल अति विद्वान आहेत त्यांच्यासाठी बारका ग्रंथ लिहिलाय बरं का त्याचं नाव ब्रह्मसूत्र अगदी लहान आहेत दादा आहेत तरी हा 555 सूत्र लिहिले फक्त ओव्या नाही श्लोक नाही काय नाही सूत्र लिहिले सूत्र 555 आणि जे ऐकाय जोगे त्यांना 1.25 लाख महाभारत लिहिले अनेक अनेक ग्रंथांच्यावर भाष्य पण लिहिली अनेक ग्रंथ स्वतंत्र पण लिहिले आणि कथा पण सांगितल्या आणि पुराण लिहिलेत ना पुराण त्याची तर अपार संख्या आहे महाराज 18 पुराणांची आणि 18 उपपुराण आहेत आणि स्थान पुराण जी होती ना ती सगळीच्या सगळी इतकी बिनमाप सांगितलं ते पण ती सगळी लुप्त झाली बऱ्यापैकी विठ्ठल विठ्ठल पंढरी महात्म्य महर्षी व्यासांनी लिहिलं होतं ती गुप्त झाली विठ्ठल विठ्ठल काय केलं पाहिजे म्हणले मग आता मग म्हणले ज्यांना ऐकायचे त्यांना सांगितलं पाहिजे ही गिऱ्हाईक लय मोठं नाही पण आपल्या मनाला पहिल्यांदा एवढं कळलं पाहिजे की मला कमी कळतंय काय हरकत आहे एवढं कळायला मला सगळं कळत नाही एवढं तर कोणाला कळलं पाहिजे का नाही मग मला कळत नाही म्हणल्यावर मग काय केलं पाहिजे म्हणजे कळवून घेतलं पाहिजे तुम्हाला कोण कळवून देईल तुम्हाला कळवून द्यायचं म्हणलं तर कोण देईल म्हणजे महर्षी व्यासांचं ऐकावं लागेल म्हणजे आम्हाला कळत नाही हो आम्हाला टाइम नाही इतका आपण इळभर गुरं वळतोय आणि आपल्याला टाइम नाही आपलं कल्याण करून घ्यायला मग आमच्या साधू संतांनी सांगितलं म्हणजे हे व्यास महर्षी सांगते ती थोडक्यात तुला सांगतो ऐकायचं असलं तर बघ विठ्ठल विठ्ठल म्हणजे ज्याला काय मिळालं म्हणजे ज्याला मनुष्य देह मिळाला म्हणजे मनुष्य देह मिळाला पण ह्याच्या तालात जी आहे का हो का थोडा विचार करा 50च्या पुढे जी गेलेलीत का ती आता जशी चालत्या तशीच चालत होती का पहिल्यापासून आता जशी दिसतात तशी दिसत होती का पहिली नव्हती आता जसं भान गेलंय तसं गेलं तर पहिलं म्हणजे तवा रांगत होती महाराजांनी इथून पुढे बी रांगत्याल पण फरक आहे का चला विठ्ठल तवा खायचं म्हणल्यावर नको म्हणत होती आणि आता खाऊ नको म्हणल्यावर राग येतोय मला इतकी प्रगती केली अख्ख्या आयुष्यात यांनी महाराज सांगतात ऐका ज्यांना ऐकायचे त्यांना सांगणारेत महाराज आणि म्हणले आता ही सगळी जण बसलेत का नाही त्यात कुणाकुणाला गाड्या आहेत कुणाकुणाला घोडं आहे कुणाकुणाला सायकली आहेत कुणाकुणाला मोटरसायकली आहेत कुणाकुणाला जुन्या सायकली आहेत कुणाकुणाला नव्या आहेत कुणाकुणाला अशा वाकड्या तिकड्या आहेत कसल्या तरी आहे का नाही कुणाला लाईटीच्या आहेत आता कुणाकुणाला विमान येतील काही दिवसांनी आहे का नाही सडकणी चालणार सडकणी असं सरळ वर निघून जाणार विमान असल्यावर काय हरकत आहे निघालच की आता हळू आमचे तुकाराम महाराज एकाला सुद्धा भाग्यवान म्हणत नाही ह्याच्यात
धोत्र नेसतं त्याला म्हणत नाही, पॅन्टी घालतं त्याला म्हणत नाही, कोट घालून जे हिंडतात का त्यांना म्हणत नाही. म्हणजे भाग्यवान आहे हे म्हणे असलं. कशाचं बी कौतुक करीतच नाहीत महाराज आमचे. तुकाराम महाराज का नाही म्हणजे सगळ्या हेडमास्तरचे हेडमास्तर आहेत. हो, सगळ्या कुलगुरूंचे कुलगुरू आहेत महाराज तुकाराम महाराज. त्याच्यामुळे तिथं लाड नावाची गोष्ट काय नसती महाराज. तिथं असला लाड बीड कुठं असतो ज्ञानेश्वर महाराजांच्या पाशी. महाराज म्हणले मला येणंच होईला. होय रे म्हणले काम आहे तुला. तुकाराम महाराज म्हणले काय म्हणला. साधा विचार करून बघा ना तुम्हाला. मला येणं नका होईना समजा आपल्याला येणं, पण आपण नाही आलो तितके दिवस आपली रोज घरी आरती केली असं कोणी आहे का तुमच्यात. मला माझी मालकीन अशी रांगोळ काढीत होती, उदबत्या लावायची आणि जेवायला बसवायची. असं काय आहे का तुमच्याजवळ. मला काय सुद्धा नाही. बरं एक दिवस तरी बिनगोड बोलल्याचा गेलाय का. एक दिवस नाही गेला. आणि मग तिथं काय इतकं काय तिथं पुरून ठेवलंय. बरं तिथं काय ह्याला योग मिळतोय का, कर्म मिळतोय का, स्वर्ग मिळतोय का, मोक्ष मिळतोय, काय मिळतंय तिथं म्हणून तिथं चिकटून बसलाय. काय सुद्धा नाही महाराज. सगळी खेटर खात्यात रोज. आणि ती सुद्धा तुम्हाला आता माहित नाहीत तसली खेटर. पहिली जी खेटर होती का नाही ती वाळायची उन्हात, अशी दुमती व्हायची. त्याचा मार आहे सगळ्याला रोज. हे हिथं आल्यावर पावडर गंध फेन लावून येतात. तसं काय ही काय कमी मार खात नाहीत. गडी बी नाही बाया बी नाही. कोण कोणाला कच्च आहे का नाही. भांडणं कशामुळे. समजा एकाने भांडायला लागलं दुसऱ्याने सोडून दिलं कशाला लांबत आहे. काय नाही महाराज. पण सगळ्यांना मार आहे महाराज. मागणं पुढणं खालनं वरनं आतनं बाहेरनं इतका मार. आता ह्याने नाहीच लागलं म्हणल्यावर काय करणार त्याला. पण मार खात्यात महाराज ही. आता ह्यांना नसलं ऐकायचं कोणी सांगायचं. महाराज सांगते ती भाग्यवान नव्हत बरं का. तुम्हाला असं वाटतं ज्यांना पोरं आहेत ती भाग्यवान आहेत, ज्यांची पोरं नोकरीला आहेत ती भाग्यवान आहेत, ज्यांची पोरं लयच झोक्यात बसून सांभाळतात त्याला झोपाळ्यात बसून झोपाळा हलवतात ती भाग्यवान आहेत. म्हणजे तुम्ही ह्यांच्या भाग्याची परीक्षा करू नका. ह्या जगात साधू संतांनी सांगितलं हो ही देव आहे. आणि ही देव आहे म्हणल्या त्याच्या अंतःकरणात ही देव आहे अशी भावना निर्माण झाली. महाराज म्हणले ही धन्य. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. साधू संतांनी कितीदा सांगितलं म्हणजे एकदाच सांगितलं. आणि एकदा सांगितल्यावर ह्याचं शील झाले भाव. कधी भाव हे शील झाले महाराज. महाराज म्हणले ती धन्य आहेत राव. त्यांना फक्त साधू संतांनी सांगितलं ही देव आहे, संपला विषय. पुढचं काय. आमचे तुकाराम महाराज सांगतात पुढचं आपल्याला कळलं पाहिजे की नाही. समजा पहिल्या बाया आहेत ना मोठ्या जाणत्या बाया. आमच्या पार्वती मातेचा विवाह झाला भगवान शंकरांच्या बरोबर का. भगवान शंकरांच्या बरोबर विवाह झाल्यावर कित्येक वर्ष गेले तरी भगवान शंकर तिथंच असे. त्यांना जा कोणी म्हणायचं. आणि हिमालय त्यांच्या घरीच भगवान शंकर हे त्यांची तर इष्टदेवत आहे ती. त्यांना वाटायचं माझं भाग्य एवढं मोठं आहे, माझी पोरगी माझ्या देवाच्या पदरात टाकता आली मला असं. त्यांना जा म्हणायचं काय. बरं भगवान शंकरांना कुठं काय काम आहे. कुठंच काम नाही. त्यांना सर्व्हिसला जायचंय का, दुकान उघडायचंय का, रानात जायचं का, शेरड पाळल्यात त्यांनी, काय सुद्धा नाही महाराज. आणि कवाच नाही, पहिल्यापासून कवाच नाही. जिथं जाईल तिथं डोळं झाकून बसायचं, बाकी काम नाही त्यांना. काय तिथनं जायची काय गरज आहे असे. पण त्यांची जी गण आहेत का नाही त्यांना उगाच वाटायचं महाराज म्हणजे पाहुण्याच्या गावात कसं राहावं इतके दिवस. जायला पाहिजे का नाही आपल्या आपल्या घरी. आता हिमालयात उठायचं कुठं जायचं. कैलासाला जायचं. किती लांब आहे कैलास. तिथं चिकटून पलीकडेच कैलास आहे. हो, पण ही भूतगण आहेत का नाही ह्यांना वाटायचं की हिमालयाकडे माणसं आली का नाही ती उगाच आपल्याकडे कसं नको बघतात. भगवान शंकर जागे झाले की कोणी ठसकायचं,
कोणी खोकायचं आणि जाग झाली की म्हणा देवा कवा जायचं आपल्याला, म्हणजे काय काम माहिती तरी भगवान शंकर. कारण कधी कधी ही म्हणले का नाही, ती म्हणलेलं ह्यांच्या तोंडातच राहायचं आणि भगवान शंकर लगेच आपला आत जायचे निघून, चालूच राम 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 राम. सगळ्यांनी सांगितलं म्हणजे देवा खूप दिवस झाले, आपण आता आपल्या घरी गेलं पाहिजे. असं का म्हणजे चला की मग म्हणले चला की म्हणजे त्यांना काय पाहुण्या बिवण्याला सांगावं लागेल का असंच निघायचं. ते म्हणे मग सांगा की तुम्ही. अहो म्हणजे तसं नाही, तुम्ही बोलून घ्यावं लागेल त्यांना, तुम्ही म्हणावं लागेल. आता ह्यांना शिकवून 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 शहाणं केलं आणि मग भगवान शंकर म्हणले अहो ही सगळे जर म्हणते जावं लागेल आता आमच्या घरी. हो म्हणजे देवा राहा की काय येते तरी इथं किती आनंद आहे आम्हाला. बरं म्हणजे राहा, ए राहा म्हणते. आला विठ्ठल तिथं गेलं तर तीच करायचं आणि इथं राहिले तर तीच करायची. काय काम आहे भगवान शंकर. शेवटी मोठमोठे ब्रह्मदेव आदी करून आले आणि त्यांनी समजावून सांगितलं म्हणजे लग्न झाल्यावर पोरगी इतक्या दिवस ठेवून घ्यायची नसती. पोरीला तिच्या नवऱ्याच्या घरी लावायचं, तिकडे तेपली ती अर्धी भाकर खाऊ, चतकुर भाकर खाऊ, फाटकं लुगडं निसू नाही तर नवं निसू, पुन्हा तिची काळजी करायची नाही. इकडे काय कामाची पुन्हा. हो आईलाही मोठं वाईट वाटायला लागलं. म्हणजे इथं राजवाड्यात राहती, आता तिथं कुठं राहायची. हो तिथं काय खायची. पण त्यांना काय माहिती सगळ्याच जगाची आई आहे म्हणून. मेना आहे तिला फक्त तिची मुलगी असं वाटायचं. असं मग शेवटी जायचा मुहूर्त नक्की झाला. भगवान ब्रह्मदेवांनी मुहूर्त नक्की केला आणि मुहूर्त नक्की केल्यावर मेना देवी त्यांनी काय केलं माहिती का, एक वृद्ध ब्राह्मणी तिला बोलवून आणलं आणि सांगितलं पतीच्या घरी कसं राहावं लागतं ती तिला शिकवा. त्या माऊलीनी भगवान शंकरांची जी पत्नी आहे पार्वती माता तिला पातिव्रत्य धर्माचं शिक्षण दिलं. विठ्ठल 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 विठ्ठल. माझ्या लहानपणीची गोष्ट आहे. जर समजा माहेरचं पत्र बित्र नाही आलं का नाही, मग त्या टायमाच्या बाया बारीक तोंड करायच्या. आलं तरी त्यांना लगे देतच नव्हतं कुणी वाचायला. पण मला असं आठवतं की त्या म्हाताऱ्या बाया म्हणायच्या अगं पत्र नाही आलं, पत्र नाही आलं. ती म्हणली पत्र नाही आलं याचा अर्थ सगळं खुश आलंय, तू काय काळजी करते. काहीतरी घोळा असल्यावर पत्र झालं असतं का नाही. पत्र नाही आलं ह्याचा अर्थ काय, खुशाल. ही आंघोळीला जाऊ, संडासाला जाऊ, लघवीला गेली तरी फोन आहे सारखा. आले म्हणजे काय झालं कोणास त्याला. विठ्ठल विठ्ठल. इतका हस्तक्षेप करायचा नसतो महाराज. आईने बापाने असं ध्यानात ठेवायचं मला विसरली पाहिजे पोरगी, माझं ध्यान नाही राहिलं पाहिजे त्याला, मला विसरून गेली पाहिजे. ती तिच्या आईला फोन करते का, पोरीला काय कारण आहे फोन करायचं. पोरीने ध्यान ठेवावं की बरं आता कवर फोन करील, की फोन कवर करील नक्की. हिचा संसार ही सुखरूप करावा आणि ती यश माझ्या पदरात पडलं पाहिजे, ही शहाण्या बाईला वाटलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बरं आता समजा आई ही जी म्हणल्यावर तिने जर सांगितलं मला होय ग तुझं 2 एकर मला दे, मी नाही का तुझ्या पुढची, पोरांनाच दिलं मला का नाही देत. असे सरकारने साऱ्या घरात भांडणं लावून ठेवल्यात आता. पटतच नाही बहिणीचं भावाचं. का पटत नाही. आई बाप पुरीकडं आणि खायला ह्यांच्याकडं. असे सारखा धिंगाणा करून टाकलाय सगळ्यात. थोडा विचार करून बघायचा महाराज. महाराज सांगतात हिने तिथंच नीटनीटकं राहिलं पाहिजे, ही त्या आईच्या ध्यानात यायला पाहिजे आणि तिला शहाणं म्हणते. आता हिच्याकडं सारखी पोराची पोरं खेळायला लागल्यावर पुरीच्या पोराला घेताल का, ही नाहीत घ्यायची. आता सुनाला जर 2 तोळ्याचं गंठण केलं तर पुरीला करील का.
नाही करायची. मग पुरीला भान पाहिजे का नाही माझं? हो म्हणजे पण मला लुगडं घेते ना. हो दर दिवाळी लुगडं घेते. म्हणजे लुगडं तर 600 रुपयाला येते. किती बी चमकीच 600 रुपयाला येते. ध्यानात आलं का? तू ध्यानात घे नुसतं. तिच्याजवळ जी आहे ती तुला देईल का तिला देईल? ती तिलाच देईल आणि तिलाच दिलं पाहिजे. हिला काय द्यायचं कारण आहे? लक्षात आलं का? संसारात सुद्धा सुख लागू देत नाहीत महाराज. आणि ह्या शरीरानं परमार्थ करायचे कवा ह्यांच्या ध्यानात यायचे? पुरीचं कल्याण कशात हे जर आईला कळत नसलं तर तिला काय नाव आहे? आणि पुरीला कळत नसलं माझं कल्याण कशाला ती काय शनी होय तेव्हा. आणि गड्यांचं तर निराळच आहे महाराज. विश्वास ठेवायची जिन्नस फक्त एक आहे ह्या जगात बरं का. शास्त्रावर तुम्ही विश्वास ठेवा बरं. शास्त्र 1000 गोष्टी सांगणार, त्यातला तुम्ही कशावर ठेवणार विश्वास? ध्यानात आलं? ही कापड बघायला गेली का नाही? कापड मी लहानपणी माझे माग 25-30 वर्षापूर्वी त्या कापडाच्या दुकानात जायचो. आयला म्हणे ह्याला कटाळा कसा येत नसेल लुगडी दावायला. पण ती बसलं का नाही म्हणजे 700-800 लुगडी पुढे टाकायची. आता आपण ह्याची किंमत ध्यानात ठेवावं तर ती कलर जायचा, कलर ध्यानात ठेवावं तर त्याची डिझाईन जायचं, ती ध्यानात ठेवावं तर सगळंच पुढे टाकल्यावर आता कोणचं घ्यायचं? भांबावले घ्यायचं. मला एकदा त्या दुकानदाराने समजून सांगितलं, महाराज तुम्हाला काय काय घ्यायचं? मी म्हणलं मग 9 वारी 5 लुगडी घ्यायच्या. ती म्हणला तुम्ही काय सुद्धा बघू नका, आधी फक्त 9 वारी 5 कोणची घ्यायच्या तेवढी बाजूला ठेवून द्या. ती विषय मिटला म्हणजे मग तिथून पुढे 6 वारी. पाहिलं म्हणजे ही डोक्यात आपल्या कसं काय आलं नाही. आपल्याला वाटतं ही बी घ्यायचंय ती बी घ्यायचंय दावा ही. मला ह्याच्यातच गोंधळ व्हायला लागला तर त्याच्यात काय होईल? आणि ह्यांना कटाळा येत नाही महाराज. पुन्हा नुसत्या गाड्या घालीत बसतात रातच्याला. गिऱ्हाईक संपलं की विठ्ठल 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 विठ्ठल. कशामुळे सांगतोय कळलं तुम्हाला? शास्त्रानं हजारो मार्ग सांगितले, 1.25 कोटी मार्ग सांगितले सागरदादामध्ये. काय ह्याचे ध्यानात यायचे? आता मी काय केलं पाहिजे हे आपण आहे ना, हे शास्त्राला माहित नाही महाराज. आपण जी माहिती का ती गुरुला माहिती. साधूला जर ही विचारायला गेला मी काय करू तर मग ती सांगत असते. त्याचा आकार दिसतो की काय आहे ती, है का नाही? म्हणले हे आजच काय विचारायला आलाय बरं? मला तर सांगितलं एक जणाने. म्हणला ती आमखाले रडतो राव कीर्तन. ती मला त्याचं काय घेऊन बसला. एक दिवशी तर म्हणला ती कॉलेजमधनं आला होता, त्याच्या मागत असल्यावर जोडी होती मोठी लट, ती असते की बॅग एवढी मोठी. मला तर वाटतं इतकं काय शिकत असतील गाडी, हे इतकंच काय शिकत असतील रोज, इतकं घेऊन जातात. ती म्हणला कोणाचं तरी बँड वाजत होतं आणि ती तिकडून शाळेत आला, त्यांनी तशीच पिशवी काढून ठेवली की नाचाय सुरुवात. आणि पुन्हा कीर्तनात रडतोय. आणि परमार्थ करायचा असलं तर करायचं, नाश व्हायचा नाही. चला विठ्ठल विठ्ठल. कोणाच्या तरी वाया कोणाचं तरी गड तुम्हाला गप्पा हान वाटतात का? ओळखायचं आपण नालाय की? ह्याची ओळख पाड त्याची असं करू वाटतं तुला गड्याची? तरी बी नालाय काय तू परमार्थाला? तू असं लक्षात ठेव की दुनियाचा बाजार कवाच संपायचा नाही. आणि तुला जी मिळवायची वस्तू ती आत आहे. कुठे माहिती की तुला? हे विषय सोडून द्यायचे, पुन्हा ही इंद्रिय सोडायची. ह्याच्या माग प्राण आहे ती सोडायची, त्याच्या माग मन आहे ती सोडायचं, त्याच्या माग बुद्धी ती सोडायची, आणि त्याच्या माग आहे बघ तुला मिळवायची ती. आणि तू आकण इकडे खेळतोय. झोपेत ह्याची स्मृती आणि जागृतीत ही तुझी कवा गाठ पडायची त्याची. आता तिकडे जायचं म्हणल्यावर तुला काय करावं लागेल? म्हणजे साधू संतांनी तुला तो आता जिथं आहे का तिथला रस्ता दाखवलाय बघ, तुला पटत असलं. त्यांनी सांगितलं म्हणजे तू सारखी दुनिया बघतो का नाही, मग ती बघताना तू असं कर
ही मंदिर आहे असं बघ, ही एकच आहे असं बघ, आणि ह्याच्यातला देव आहे ती बघ. तिथं नसलं की तिकडं निघाला, तिथं नसला की तिकडं निघाला, तिथं नसला की तिकडं निघाला. म्हणले ह्याचं काय खरं नव्ह. माऊली ज्ञानावरांनी इतका बेकार शब्द वापरलाय त्यांना. ध्यानात आलं का? ऐसा अखंड भजन करी उगानो हे क्षण भरी, आघवेनी गावद्वारी आहे वजैशी. आणि जर ह्याचा अर्थ तुम्हाला कळत नसला तर उद्या निवांत या, मग मी सांगतो. कीर्तनात नाही सांगत तुम्हाला. एवढ्यात कळला तर बरं झालं, नाही कळला तर काय गरज नाही त्याची. देव एक धरायचा, गुरु एक धरायचा, आणि ती कसा धरायचा? आपला आत्मा आपण कसा धरलाय तसा धरायचा. माझ्या मनाचे शब्द आहेत ती मला प्रमाण नाही पाहिजेत, माझ्या गुरुचे शब्द आहेत ती मला प्रमाण पाहिजे. कळलं? आणि त्याचा परमार्थ होत असतो. म्हणजे निदान हिथून तितका तरी जातो. महाराज सांगते ते तुम्हाला देवळं दिसतात का? बंगले दिसतात, बाजार दिसतात, गावं दिसतात, शहरं दिसतात, पावनं दिसतात, ही सगळं दिसतं ना. त्याच्यात तुम्हाला मंदिरं दिसतात का? त्याच्यातला कोणता तरी एक देव आवडतो का? आवडतो. त्याच्यात कोणावर तुमचा जीव जादा आहे? मग ह्यानी विचार केला, म्हणजे उंदरावर गणपती बसतो ती मोठा, का बैलावर महादेव बसतो ती मोठा, का वाघावर देवी बसते ती मोठी, का गरुडावर भगवान विष्णू बसते ती मोठे ते, का हंसावर ब्रह्मदेव बसते ती मोठे ते. नक्की मोठं कोण आहे असं तुमच्या डोक्यात यायला पाहिजे का नाही? कवा तरी नाही यायला पाहिजे. म्हणलं आपल्याला हंस बी दिसत नाही, ब्रह्मदेव बी दिसत नाही, उंदीर दिसतो पण गणपती दिसत नाही, आणि सिंह बी दिसत नाही, वाघ बी दिसत नाही, आणि त्याच्यावर बसलेली भवानी आहे तर दिसतच नाही. ध्यानात आलं का? ती म्हणले तू उचापती करू नको, तू नक्की परमार्थ करायचा का? म्हणजे नक्की करायचं महाराज, आणि तुम्ही सांगताल तेवढाच करायचं. कारण कसं आहे बरं का, माणूस भांबावलं ना आणि खऱ्याला लागायला लागलं का नाही, त्याच्या लक्षात येतं की मला हे कळणारच नाही म्हणून. कसं कळेल मला सांगा ना तुम्हाला? पाणी घातल्यावर देव प्रसन्न होईल का? दूध घातल्यावर प्रसन्न होईल का? उदाहरण घातलं की प्रसन्न होईल, आणि पुन्हा त्याचे पैसे बुडविल्यावर प्रसन्न होईल का? रोख पैसे देऊन आणल्यावर प्रसन्न होईल? म्हशीचं घरी ठेवलं आणि गाईचं पाता झार देवाला घातलं म्हणजे प्रसन्न होईल. नक्की काय तुम्हाला माहिती आहे? काय नाही, सगळं तुमच्या डोक्यानेच आहे. मग तुमच्या डोक्याने चालू दे काय व्हायचे. ज्या दिवशी माणसाला कळेल, मला काय कळत नाही, मला ऐकावं लागेल कोणाचं. पुथीत तोंड घातलं का निघायचं नाही बाहेर. कळायचं तर तुला कवाच नाही, पण तुला त्याचा निर्णयच व्हायचा नाही महाराज. मग ह्याने विचार केला महाराज, ज्याला कारण फसत नाही कोण माहिती तुम्हाला? जी खरं आहे ती फसत नाही. आणि फसत कोण माहिती आहे का? जे खरं नाही ते फसत. चाडगड आहे का? नक्की फसत ते. असं त्याला कोण फसवतं? म्हणला त्याचं नशीबच फसवत त्याला. ध्यानात आलं की जी देवता आहेत ना आपल्या सगळ्या शरीरावर बसल्यात, ही दुनिया दाखवायला बसल्यात काय तवा? ध्यानात आलं का? आपण अशी दुनिया बघतो की सगळं जेवढं दिसतंय तेवढं आवडतं का तुम्हाला? ह्याच्यातलं काय 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 आवडतं? तुमची तिथं नीट करायची म्हणून आवडत असत. ही सूर्यनारायण आहे महाराज, पण ह्याला कुठं गुती होतो? तिथं नुसता गुती होतो तिकडं, आणि त्याला सुधरतच नाही चांगला हातपाय हालायला लागल्याशिवाय. कळलं? हा, ही डोळ्यात कोणी गुतत, कानात कोणी गुतत. आता तसली माणसं राहिली नाहीत. पहिली माणसं होती का नाही, ही सारखा रेडिओ छातीवर गाणी ऐकायची. हो, काय काय आपली बोळी माणसं होती ती का नाही, लागल ती ऐकायची बिचारी. विठ्ठल गुतलंय का नाही गुतलं? कशात गुतलंय? ही शास्त्रीय संगीतात गुतलं. काय होईल ह्यानी? ह्याला असलं म्हणता येईल का? नाही. ह्याला कळेल का काय म्हणतोय ती? पण हे नुसतं नादी लागले का नाही आपलं. तसं लयच भाविक असला त्याला टाळ पकवाजात गुती होती. हा, फक्त त्याला तिथवर जाऊ देत नाहीत. ध्यानात आलं का?
ज्याच्या अंतःकरणाची श्रद्धा इतकी शहाणी महाराज, त्यांनी विचार केला मला कळतो ही देव खरा नाही आणि शास्त्र सांगतं ती मला सुधरत नाही, मला महापुरुषांनी सांगितलं की हे देव आहे आणि ही तुझं कल्याण करेल, संपला विषय. तिथून पुढे डोकं पुन्हा चालवायचं नाही महाराज. दुसरा देव आहे ना कोणचा बी, त्या देवाला ह्या देवात बघायचं, तिथं गेला तर ह्याच्या पाया पडायचं. ध्यानात आलं का? आणि फक्त अंतःकरणात नुसता भाव आहे, त्याची वृद्धी अखंड चालू आहे त्याची महाराज. माऊली ज्ञानोबा आहे कालच सांगतात, यत करोषि यदश्नासी यज्जुहोषि ददासी यत तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. तेवढं मला देत जातो. काय करशील ती, काय बोलशील ती, काय खाशील ती, काय बघशील ती मला देत जा. आपल्या डोक्यात द्यायला पाहिजे ना, कसं द्यायचं असतं. द्यायचं म्हणजे काय करायचं. भगवंताने सांगितलं माऊली ज्ञानोबरांनी सगळं. यांनी सांगितलं तू आधी पहिल्यांदा देव नक्की करायचं. ध्यानात आलं का? आणि ह्याच्यावर श्रद्धा ठेवायची. तुला बघू वाटलं का नाही ह्याच्याकडे बघायचं, ऐकू वाटलं का नाही ह्याचं ऐकायचं, खाऊ वाटलं तर ह्याचा प्रसाद खायचा, जाऊ वाटलं तर ह्याला जायचं, आणि मनात चिंतन करू वाटलं की ह्याचं करायचं, संपला विषय. आणि प्रत्येक गोष्ट करताना भावनावान होऊन करायची महाराज. ध्यानात आलं का? आणि ही कोणाच्या शब्दावर करतोय तर साधूच्या. आणि असं ज्याचं शील झालं का हा या जगातला धन्य आहे. धन्य जी टुरिंग मध्ये बसून हिंडतो ती धन्य नाही महाराज. आता का नाही कोणी बी टुरिंग मध्ये हिंडते, त्यात काय विशेष आहे सांगा की मला तुम्ही. ठेव का लाखभर रुपये फक्त खिशात घालून जायचं आणि महाग लागून गाडी देतात, बँकेवाली देतात आणि तसल्यावाली देतात, तसल्यावाली देतात, कोणी बी देतात. हप्ता भरला तर बरं नाही तर माघारी घेऊन जातात. काय सुद्धा म्हणे काय ते आपल्याला वाटतं गाडी थिंडतोय. तुला माहिती ह्याच्या बोकांडी किती बोज आहे ती. आताच आम्ही एक जणाला सल्ला दिला, अजिबात घेऊ नको गाडी म्हणून. असं ते म्हणला अहो पुन्हा नाही व्हायची, म्हणलं नाही झाली पण घेऊ नको. चला विठ्ठल काय नाही, फक्त वैरीत त्यांच्या पोटात 2 दिवस कालवल, ह्याच्यापेक्षा काय होईल ह्याचा फायदा काय सुद्धा नाही महाराज. तुम्ही फुशारकीत जाऊच नका कशात. महापुरुषांनी सांगितलं आणि ती श्रद्धा काय झाली ह्याची पक्की बसली. ह्याच्या मनाला, वाणीला, बुद्धीला कशाला दुसरा विषय नाही. आलं का लक्षात? महाराज सांगतात असला शीलवान जो झालाय, भाव हे ज्याचं शील झाले. तुकाराम महाराज सांगतात कशामुळे असलं झाले, मला अंतःकरण निर्मळ होतं म्हणून भाव वाचलाय, आणि भाव वाचला म्हणून अनेक राहिले सारे निर्मळ झाले. आलं का लक्षात? ही धन्य आहेत. महाराज सांगतात ह्यांचं चित्त निर्मळ आहे. महाराज निर्मळ आहे याचा अर्थ काय, हे दुसऱ्या कोणाचं ऐकत नाहीत महाराज. हे दुसऱ्या कोणी जरी सांगितलं का नाही, काय नाही ऐकतच नाहीत कोणाचं. एक भाव धरून चित्ती काय रे हा ह्याच्यातच आलंय पुढं. ठल विठ्ठल विठ्ठल ठल विठ्ठल 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 ठल विठ्ठल विठ्ठल. जावा घरात जाऊ, झोपा जाऊ. ठल विठ्ठल विठ्ठल. महाराज सांगतात दुसऱ्या कोणाचा ऐकायचा संबंध येत नाही. महापुरुषांनी जो देव दाखवला तो देव, आणि त्याच्याबद्दल अंतःकरणातली भावना. ही दुसरा पाणी घालतोय का, तिसरा शेंदूर लावतोय का, चौथा गुरुवार करतोय का, 5व्याला चतुर्थीशिवाय जमत नाही का, काय सुद्धा त्याला घेणं नाही कोणाचं महाराज. नाही तर जी सांगल त्याच्याच माग चलत आहे माणूस. ध्यानात आलं का? आणि सांगायचं ना लय जाणार आहे, कारण त्यांना करायचं नसतं ना. हे बघा आमच्या मार्कंडेय महामुनी नर्मदा परिक्रमा केली महाराज. त्यांनी परिक्रमा कशी केली माहिती का? ह्या नर्मदा देवीला 1000 नद्या मिळतात. ध्यानात आलं? आता समजा ही इथनं सुरुवात केली, ही नदी मिळाली का, ह्या नदीला असं जायचं आणि तिचा उगम तिला येडा घालायचा आणि मग चालायला लागायचं.
पुन्हा दुसरी मिळाली की असंच जायचं आणि तिचा उगम आहे त्याला येडा घालून चालायला सुरुवात करायची. ज्ञात आलं का? आणि असंच नर्मदा मायला ओलांडून यायचं पलीकडनं आणि पुन्हा तिकडून जेवढ्या मिळतात का त्याच्या उगमाला वेडा घालायचा आणि मग अमरकंटकला पोहोचायचं. आणि ह्याचं नाव काय? नर्मदा परिक्रमा. महाराष्ट्रात त्याला लय नाद लागला आता नर्मदा परिक्रमा करायचं. खर्च नाही, अडचण नाही, आपलं एकाने दोघांनी निघायचं, दुसरे खायचं, आहे का नाही? वाईट आहे अशातला भाग नाही महाराज. पण काय काय तर गाडीत फिरतात महाराज. आत्ताच कोणतरी सांगितलं मला, आमची म्हातारी गेली नर्मदा परिक्रमाला. म्हणलं कशी काय गेली? ती मला गाडी करून गेली. मला किती जण गेल्यात? मला 30, 35, 40 जण गेल्यात. मग म्हणला कोण नेली? त्या नेले आमच्या बाबानी. मग मला किती रुपये घेतलं त्याचं? मला 25,000 रुपये. चांगले आहे का? मस्त नर्मदा परिक्रमा करून येते माऊली. आता त्यांच्या मनाला समाधान, नर्मदा परिक्रमा केली. म्हणजे कशामुळे केली? पैसे उडे मारते. घरच्याला आपला ताप नाही, आपला घरच्याला ताप नाही, आपली आपली चैन करून घ्यायची, नाद भेटली. आलं का लक्षात? आता ह्याच्यात भाव किती काय, श्रद्धा. आता ह्याला जर सांगितलं का नाही केदारनाथला दंडवट घालीत गेलं तर चांगलंय, मग नाही जाणार. आलं का लक्षात? ऐकायचं, आपल्या सोयीला लागलं पाहिजे, आपल्या सोयीचं जमल तसं. म्हणून महाराज सांगतात तू असं लक्षात घे, साधूंनी सांगावून ती साधना ह्याने अशी पक्की करावी त्याच्या योगाने चित्ताची शुद्धी होती. महाराज चित्त शुद्धी ज्याची झाली तोच साधूंचा ऐकतो, दुसऱ्याचा ऐकत नाही. त्याला दुसऱ्याच्या शब्दाला किंमत बी नसती. शास्त्र काय सांगतं तिकडे बी लक्ष नसतं. माझ्या गुरुने मला सांगितलं तेवढं करायचं, बाकीच्या काय पंचायती करायचं मला, है की? महाराज सांगतात तू ऐक. धन्य भावशील, ते भावनावान आहेत आणि ही धन्य आहेत या जगात. असं घटकाभर ही परमार्थ करतात, सोडून देतात, ही करतात, पुन्हा ती सोडायचा आणि हे करायचा. मला होय रे, इतकं सोडून कशामुळे दिले तो? आता बऱ्याच जणांना शनिवार करून सोडून दिलेत का नाहीत दिलं? बरं, बऱ्याच वेळा सोडून दिल्यात का नाही? असे लय आग व्हायला लागली शनिवार करायचा आणि जरा सुईला लागली सोडून द्यायचं. बरं 7:30 असं म्हणतात, 3च येतात म्हणून एखाद्याला सोडून देतो शनी. महाराज सांगतात तू कोणाच्या नादी लागू नकोडे, फक्त साधू सांगतात तेवढं ऐकायचं आणि त्याच्यावरच आपलं जीवन नक्की करून टाकायचं. अंतःकरण असलं श्रद्धावान झालं पाहिजे का नाही, ह्याच्या स्वप्नात सुद्धा दुसरं येऊ नये काय, बर का? आपल्या अंतःकरणाची वसवस म्हणजे माझं मन आता कमी झालं राव, बाहेरचं म्हणजे कमी नाही, बंद व्हायला पाहिजे, बंद व्हायला पाहिजे. ह्याच्या अंतःकरणात आपल्या मनाच्या कल्पनेला किंमत नाही पाहिजे, जगाच्या म्हणण्याला किंमत नाही पाहिजे आणि दुसरा कोणी 100 उपाय सांगत असेल त्याला किंमत नाही पाहिजे. आलं लक्षात? मग हा धन्य आहे ह्या जगातला महाराज, कारण ही कुठतरी जाणार आहे. ह्यांचं काय आहे तवा? ही बोकराची आठवडी थुकल्याने काम आहे ह्यांचं. असं थुकली तरी ती जातच नाही बाहेर, आतच राहते. त्यांच्या पदरात काय पडेल अशातला काय भाग नाही. 4 दिवस कीर्तनाला आलं, 2 दिवस प्रवचनाला गेलं, पुन्हा 4 दिवस पंढरपूरला गेलं, पुन्हा महादेवाचा नाद लागला, पुन्हा सोमवारच करायला लागला, पुन्हा प्रदोषच केला, पुन्हा प्रदोष सोडूनच दिला. ह्याच्यात एकच सगळी जेवतात आणि ह्याला प्रदोष. विठ्ठल विठ्ठल. नेमके द्वादशी प्रदोष जवळ एकच येतो. व्हायला मला किती जिलबी खात्यात, हो बज बी खात्यात, पापड्या बी खात्यात, आम्हाला प्रदोष. ती वाटच बघतो कोणतरी म्हणायला बसा की जेवायला. आला का भजावारी प्रदोष सोडित असेल त्याचं काय खरं? आमच्या मालकाला नाद चेष्टा करायचा. मग जेवायला केलं होतं कशाला तरी, काहीतरी जेवायला, त्याला म्हणलं बसा की जेवायला. ती मला सोमवार आहे राव. ती मला मग कुरडई चलत की सोमवारला. त्यांनी खाल्ली परात बर.
चला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. थोडा विचार करायचा, काही खरं नाही बाकीच्यातून. म्हणून ती भावनावान आहे ना, त्या ती कुठेतरी जाणारच आहे महाराज. त्याची काळजी नाही करायची. महाराज सांगतात त्याचं काय विशेष आहे बरं, तुकोबराने त्याचं काय विशेष आहे ती सांगितलं. पूजी प्रतिमेचा देव पूजे प्रतिमेचा देव संत भाव पूजी प्रतिमेचा देव काय करतो म्हणजे प्रतिमेचा देव आहे तो पूजतो. म्हणा बाहेरनं पूजा करायची म्हणलं ते ह्याच देवाची करायची, अंतःकरणात उपासना करायची म्हणजे ह्याच देवाची करायची, सारखं स्मरण करायचं म्हणजे ह्याच देवाचं करायचं. पण प्रतिमा आहे ती प्रतिमा आहे म्हणून नाही पूजायची महाराज, देव आहे म्हणून पूजायची. जोपर्यंत जीवाच्या अंतःकरणात ही दगड ही भावना आहे का नाही, तर काय घंटी हातात गवत नाही असं लक्षात ठेवायचं. ज्या दिवशी कळेल का ही देव आहे, ही देव आहे म्हणून पाणी घालायचं, ही देव आहे म्हणून नैवेद्य दाखवायचं, ही देव आहे म्हणून नमस्कार करायचा. बघा ना तुम्ही नमस्कार करून, असं लक्षात ठेवायचं. इथं भगवान शंकर नुसते नाहीत बसले महाराज, त्यांनी मांडीवर पार्वती मातेला घेतले, त्यांनी मांडीवर गणपती बाप्पाला घेतले, आणि नंदिकेश्वर बसले ते पुढं, आणि जाऊन ह्यांनी पायावर डोकं ठेवलं का त्यांनी ह्याच्या डोक्यावर हात फिरवलाय. नुसती एवढी भावना करायची महाराज, ही कायम करायची. कवा ध्यानात येईल तेव्हा तीच करायची. महाराज सांगतात त्या अंतःकरणातली जी पाप आहेत का नाही निघून जातील. आता ही सारा अंधार आहे का नाही, फक्त दिवस उगवायला येऊ द्या सगळा नष्ट होऊन जातो महाराज. आभाळात अंधार राहत नाही, घरात अंधार राहत नाही, देवळात अंधार राहत नाही, सडकला अंधार राहत नाही, झाडाखाली राहत नाही, झाडावर राहत नाही, कुठंच राहत नाही. तसं प्रतिमा म्हणून पूजा करायला लागला, देव म्हणून पूजा करायला लागला. कारण ही देव आहे अशी भावना वानाच्याच ठिकाणी होत असते, दुसऱ्या ठिकाणी होत. आणि त्यांनी सांगितलं म्हणजे हे बघ ह्या देवाचा ही भक्त आहे ना, मग ही पूज्य आहे तुला, संपला विषय, पुढे डोकं चालवायचं नाही महाराज. कारण देवत आहेत नाही, खात नाहीत महाराज, अन्न बिन्न खात नाहीत ह्या देवत. मग म्हणले देव खातो असं म्हणते तो, म्हणजे देव कोणाच तोंडाने खातो माहिती का? देव त्याचे जे भक्त आहेत त्यांच्या मुखानं खातो, मग त्यांना खाऊ घालायचे, अश्रद्धेनं खाऊ घालायचे. ही खातोय ती देव खातोय, ही माणसं नाहीत खात. माणसाकडे बघून खाऊ घातल्यावर काय हातात पडायचंय महाराज? गाढवाने शेत खाल्लं पुण्य ना पाप ना पुण्य. हो, देव खातोय असं लक्षात आलं त्याला फळ आहे महाराज. बघा ना करून काय फरक पडायला लागला. नमस्कार करायला काय पैसा नाही जायचा, ती करून बघा. हात जोडाय पैसा नाही जायचा, ती करून. कारण पैसा म्हणजे आपलं जीवन आहे महाराज. असं आहे, त्याला चाट लागायला लागली की माणूस परमार्थ सोडून देईल ना. दर कीर्तनाला 100 रुपये द्यायचं म्हणलं किती अवघड पडेल माणसं. चाट लागल्यावर कोण नाही परमार्थ घेत. महाराज सांगतात ऐक, साधूंनी सांगावून तू तिथं श्रद्धा ठेवावी, दुसरं काय डोकं चालवायची आवश्यकता आहे?
हा भाग्यवान कशामुळे? महापुरुष सांगतात तिथं त्याची श्रद्धा आहे महाराज, शास्त्र सांगतात तिथं त्याची श्रद्धा नाही. आता मार्गशीर्षातलं गुरुवार लय जण करीत असते, मग त्याच्या पोथीत तर लय सांगितलं असेल, लक्ष्मी अशी ती घरात नाही ती पिटीतनच निघती, उतरंडीत बसती, असं काय बी सांगितलं असेल. त्याला सांगायला काय लागतं असं, पण तसं काय दिसत नाही ह्यांच्यावर कोणावर कृपा झालेली बिपा त्यांची हाऊस फिटा ती आपली बरं आहे, चांगलं आहे, त्याचा काय विषय नाही. थोडा विचार करून बघा. साधूंनी सांगा ना आपण श्रद्धा साधना करावी, डोक्यानं नाही करायची. ही शेजारी करते म्हणून, ती पाहुणी करते म्हणून, ती काय नु करते म्हणून असलं नाही करायचं महाराज. तुला साधूंनी सांगितलं का? कारण त्याच्यात शांतपणा असतो महाराज. आणि ही जा ऐक ते जा ऐक, मधी मधी तर का नाही भाच्याला भेटाय माम्या येत होत्या, आता कुठं मिळाल्या सगळ्या कुणाला. आला विठ्ठल बरं, तुम्ही तुकाराम महाराजांनी कुठं सांगितलं दावा मला मामीने भेटायला जावं लागतं भाच्याला म्हणून, तेव्हाच काय उरसाळा आला होता नक्की? बरं महागल ती तुम्हाला लहानपणी आठवतं का ही मार्गशीर्षातलं गुरुवार कुणी करीत होतं म्हणून? ही कुणी फुसकी सोडली नक्की? रोज लक्ष्मीची पूजा करणं त्याच्यात वाईट कुठे? रोज केली म्हणून काय बिघडतंय का त्याच्यात? हो, आता महालक्ष्मीला किती आटास असतो माणसाचा, मग आता 12 माहे महालक्ष्मी सारख्या उभ्या केल्या तर काय बिघडलं होय? ते म्हणला हे न गे आपलं 2-3 दिवसाचा खेळ आहे, बरं असतं ती जवळ आहे का? म्हणून महाराज सांगतात थोडं लक्षात घ्या, थोडस लक्षात घ्या. साधूंनी सांगितलं ना त्याच्यातलं खोटं काय नसतं, आणि ती शास्त्रात कुठं जरी घावलं नाही का नाही तर ह्याला फळ द्यायची ताकद साधूंची असते महाराज, समजतंय का? म्हणून ऐकायचं, संतांचं ऐकायचं, दुसऱ्याचं नाही ऐकायचं. अवली ज्ञानोबा सांगतात गुरु दाविलिया वाटा, गुरुनं दाखवलेलं रस्त्यानं जायचं, दुसरं डोकं चालवायचं नाही. कुठे जायचं? ये ओनी विवेक तीर्थ तटा, आणि तिथं जाऊन उचापती करायच्या नाहीत महाराज. नाही तर तिथं गेला तिथं सत्यनारायणाची पूजा मांडली, मला ही कोणी सांगितलंय तुला? दोन्ही हा मळकटा बुद्धीचा तेणे, बुद्धीचा मळकटपणा धुत राहायचं महाराज तिथला, आणि मग ह्याचं कल्याण होतं म्हणजे होतं. कारण साधूची शब्द आहेत महाराज ती, कारण परमात्मा शास्त्र रूपानं बोलतो, कोणाला सुधरत नाही. आणि साधूच्या रूपानं बोलायला लागलं की आपल्या भाग्याची सीमा आहे असं समजत. ह्याच्या पुढं नसतं महाराज काय मिळत, की सगळ्या शेवटची गोष्ट झाली. माणसाने हित सत्यानाश केला का पुन्हा काय मिळत नाही त्याला कुठेच. बघा ना विचार करून, आपल्या आयुष्यात आपल्याला बालपण कितीदा आलं? एकदाच आलं. दात किती आलं? मला ती 2दा आलं. पहिलं होतं त्याचं काय खरं होतं का? कसं दात म्हणतात पहिल्या दाताला? त्याला काय दात लागतात काय? विठ्ठल विठ्ठल, हे कोणाचं दात आहेत का नाही त्याला असं 2-2 मुळ्या फुटतात, लांब आत पत्तूर. आणि ते असंच कवा बाबा काढलं का नाही कुठलं तर डोळं जा कान जा असं काय बी होतंय त्याने. असं माणसाला कसं वाटतं वाकडं तिकडं दात कसं असावं आपलं, नीट असावं सिनेमातल्या माणसावनी. हा हीच चांगलं असतं, त्याला काय पिना फिना बसवून चांगलं नसतं ती. ध्यानात आलं का? हा, महाराज सांगते ते हा हीच चांगलं आहे आपलं, जसं असेल तसं धुपटून चांगलं असतं. ही एकदाच आलं महाराज, ही जर पडलं तर म्हणलं ती पुन्हा नाही, मग पुन्हा बसवायचं दवाखान्यात. म्हणलं आता तर का नाही रवून बसवत्यात, आणि रवून बसले की त्याच्या खाली कॅन्सर होतोय. पुन्हा जाबाड कातरायचं. ध्यान झालं का? हा, त्याच्यामुळे हा ही चांगलं आहे. पडलं ना त्याला कळत असतं केव्हा पडायचं, तेव्हा त्याला पडू द्यायचं. आणि ती जर बसवायचं असलं तर असं वरनं बसवायचं, खाऊन नाहीत बसवायचं. आता हिथं दुखायला लागलं म्हणजे ही काय आहे कळत नाही काय तुम्हाला? मुतखडा आहे. त्या डॉक्टरला कळत नसेल काय? त्याला बी कळत, पण तरी बी काय म्हणतात सोनोग्राफी करा.
मग आता 9 mm चा खडा असला आणि 3 mm चा खडा असला म्हणजे काय आणि फरक असतो का त्यात? खडा हेच फरक आहे. हो, पण सारखं ह्यानी त्याचं कमिशन, त्याला त्याचं कमिशन. हा, हे दवाखान्यात लावणारी जे आहेत का नाही, फोटो काढायला कोण लावलं त्याला स्वतः कमिशन पोच होते. आणि ही जी डॉक्टर आहे ह्याला उरकना म्हणून त्यांनी दुसरीकडे लावलं का त्याचं एक कमिशन ह्याला चालू आहे. असं ती मला तुझ्या ताब्यात देतो पेशंट, तुला कसा धुवायचा आहे तसा धु. जीवाचं चांगलं व्हावं हे फक्त साधूला वाटतं महाराज. पण लक्षात असं घ्यायचं, महाराज सांगते तर हो का, त्यांनी सांगितलं आणि ह्याची श्रद्धा बसली म्हणजे ह्याला विघ्न आहेत का काय, है का नाही? आयला मला सांगितलंय पण खरं आहे का खोटं आहे कोणास ठाऊक. मला ह्याच्यात प्रतिबंध आहे, ह्याचं पाप आडवं येते, ह्याला दुसरं काय नाही महाराज. म्हणून ही कशामुळे भाग्यवान आहे, ह्याचे प्रतिबंधच नाही ह्याच्याजवळ. संत म्हणती तेथ भाव. महाराज सांगतात कुणी कुणी कुणीतरी म्हणायला लागलं, होय म्हणले घरी लग्न असलं आणि देवक बसविलेलं असलं म्हणजे एकादशी करायची नसती. मनाने नाहीच सांगत महाराज, ही शास्त्र आहे. ज्ञात आलं का? पण ह्यानी सांगितलं, मला माझ्या गुरुने सांगितलंय का नाही, देवक बसल्यावर एकादशी करू नको म्हणून सांगितलंय का त्यांनी? नाही सांगितलं. मला एकादशी करायची. मला तसं मान्य होत नसतं देवाला, मला नाही झालं तर नाही झालं, मला एकादशी करायची, साधा विषय आहे महाराज, आहे का नाही? मला नेमकं आमचं म्हातारं एकादशी दिवशी मेलंय. अरे मग तू महिनाभर पोळ्या खातोय की दुसऱ्याच्या, तेवढा दिवस फराळीचं खाल्ल्यावर बिघडल होईल. नाही तर तुला लयच म्हाताऱ्याला पोळ्या खाऊ घालायच्यात तर गाईला घाल, खाणारा कोणी असला बिनमाळ करीत त्याला घाल आणि कावळ्याला घाल. आलं का? महाराज सांगतात त्यांना विधी नाही माहिती, निषेध नाही माहिती, त्यांना कळतं ही देव आहे ना, संपला विषय, पुढचं काय नाही. नेणं ती आणि कशामुळे जाणीत नाहीत, एक भाव धरुनी चित्ती, त्यांच्या अंतःकरणाची श्रद्धा ही एक आहे महाराज. बास हे आपला देव आहे, बाकीच्या देवाचं आपल्याला काही घेणं नाही. मग मला लक्ष्मी कोपर, अंबाबाई कोपर, खंडोबा कोपर, मला कोणाला कोपायचंय ती कोप नका. आपला इटोबा नाही खोपला म्हणजे बस झालं, महादेव नाही कोपला म्हणजे बस झालं. महाराज सांगतात हे बघा, कोणत्याही देवाची उपासना करा, सगळ्या देवांचा देव आहे का नाही त्यालाच पोचती. आणि कोणत्या बी देवाला दुसऱ्या देवाला गेला म्हणून राग येत नाही. त्याला कसं वाटतं असं निघलं का नाही घर सोडून, मग खंडोबा बिरोबा आणि कोणचा बा सगळं बाण सगळ्या आया करून मग घरी पोचत. त्याला वाटतं तुळजापूरच्या आईला गेलं आणि राशींच्या आईला नाही गेलं तर तिला राग येईल, यमाईला नाही गेलं तिला राग येईल. आणि करमाळ्याची आई तर आपलीच आहे, आणि पुन्हा हितली यमाई तिने काय केलंय आणि आपल्या गावात कशाला बसवली. मग म्हणा तो असंच हिंड सगळ्या देव्या करीत. देण्यात आलं का? हो, आता त्यांना कळत नसेल ही कुठनं आलाय ती, मग ती त्यांना का कळ ही किती बहुचक आहे ती. देण्यात आलं का? ही किती बहुचक आहे देवाला कळत नसेल, आपल्याला कळत. हो, मला तिथं जातो आणि असं बारीकडे बघतो, न ग लय माणसं आहेत, मला इथनच निघाला पुढं. विठ्ठल म्हणून महाराज सांगतात त्यांना विधी माहित नाही, निषेध माहित नाही, फक्त एक भाव मनात धरलाय, साधूंनी मला ही देव सांगितलाय ना, ही माझा आहे. अरे ह्या जगात माणसं काय कमी आहेत का? नवरा एकच करून दिलाय ना तुम्हाला, बस संपला विषय, पुन्हा डोकं नाही चालवायचं. म्हणून महाराज सांगतात विधी निषेध नेनती, एक भाव धरुनी चित्ती. महाराज सांगतात पूजी प्रतिमेचा देव, संत म्हणती तेथ भाव. महाराज म्हणले एक जणांनी आयुष्यभर उपासना केली बर का, आणि आयुष्यात असा एक काय काळ आला त्याच्या मनात अशी भावना यायला लागली, म्हणजे आईला म्हणला ही करतोय ती बरोबर आहे का नाही कोणाला माहिती. ही फक्त करणाराला इथे बर का अडचण, नाही करणारा काही येत नसते. म्हणजे महाराज
एका महाराजांची गाठ पडली, वृद्ध आहेत. त्यांनी सांगितलं महाराज समाधानच नाही हो मनाला. का? ती म्हणले मी घर सोडून झाले 70 वर्ष. 70 वर्ष माझ्या गुरुनी जी मला सांगितली उपासना तेवढीच करतोय. पण म्हणजे स्वप्न पडत नाही कावा, असा देव समोर दिसला नाही कावा, देव बोलला नाही कावा, आणि देवाकडे बघितल्यावर देव माझ्याकडे बघून हसल्यावर वाटला नाही मला. काही अनुभव नाही मला. काय करावं महाराज, मी तर करताना काय हाय गाय केली नाही, पण मला काय अनुभव नाही. घरदार सोडून दिले, पुन्हा माझ्या लक्षात सुद्धा नाही आता माझं गाव कोणचं आहे, माझी आई कोणची होती, बाप कोणचा होता, मी याला काय आहे, मला त्याचा विषय सुद्धा माझ्या डोक्याला नाही. मी फक्त नामस्मरण करीत असतो माझ्या गुरुने दिलेलं. त्याला झाली 70 वर्षांना आणखीन मला काय साक्षात्कार नाही. म्हणजे मला सांगा की मी काय करू. यांनी सांगितलं म्हणजे तू आता असं माझं ऐकणार का? ती म्हणजे ऐकणार महाराज, तुम्ही सांगा फक्त, मला सगळं सोडून दे, सगळं सोडून दे. म्हणजे इतक्या मोठ्या रडायला लागला ती. त्याला शांत रडू दिलं 1-2 तास, आणि मग त्याला सांगितलं म्हणले तुला सोडून द्यायला काय अडचण आहे आता हे सगळं. ती म्हणला नाही ही माझं जीवन आहे, कसं सोडू. ती म्हणले मग तू मिळालं नाही काय म्हणतो मला काय, की सोडून द्यायचं म्हणल्यावर तुझ्या जीवाची जी आग झाली ती कशाने झाली असती का, आणि ह्याच्यात काहीतरी मिळाल्याशिवाय झाली का आग तुझी, कळतंय का. हो, मग असल्या लोकांच्यासाठी तुकाराम महाराज म्हणले त्यांनी नुसतं बोलावं महाराज, नाही तर त्यांच्या भाव व्हावा मनात. जसा भाव करील तसं देवाला व्हावं लागतं. त्याचा विचार शेवटच्या चरणात करावा. होने लागे त्यांचा भावा, तुझी प्रतिमेचा देव, तुझी प्रतिमेचा देव, गोपाल कुमारी जय जय विठोबार कुमारी, जय जय विठोबार कुमारी, जय जय विठोबार कुमारी, जय जय विठोबार कुमारी. आता एक थोडी सूचना सांगतो. आता महाशिवरात्र आहे की नाही, की आजपासून 2 महिन्यांनी, आज काय कार्तिक वद मार्गशीर्ष वद्य एकादशी,